शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोण आहे विजयाचा दावेदार? कोणाचा आहे मतदारांवर प्रभाव? या तालुक्यात सत्ता परिवर्तन होईल का, की आमदार अमरीशभाई पटेल यांच्यावर पुन्हा एकदा लोक विश्वास दाखवतील? अमरीशभाई यांचा बालेकिल्ला नेहमीप्रमाणे अबाधित राहील का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या वार्तापत्रातून घेत आहोत. नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज आणि आपले स्वागत आहे आमच्या रोकठोक या सदरात. शिरपूर विधानसभा मतदारसंघासाठी 2024च्या निवडणुकीत एकूण 6 उमेदवार हे विधानसभेच्या रणांगणात आहेत. खरी लढाई ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार काशीराम पावरा यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर अशी असून या दोघांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बुधामाला पावरा यांचे आव्हान असे आहे. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संदीप देविदास भील, अपक्ष उमेदवार गीतांजली शशिकांत कोळी, अपक्ष उमेदवार वर्षा रमेश वसावे हे देखील या निवडणुकीच्या रणांगणात आहेत. त्यांचे प्राबल्य या मतदारसंघात फारसे दिसून येत नाही. वर्षा रमेश वसावे या उमेदवाराचे आदिवासी भागात चांगले वर्चस्व आहे, तरी देखील ही लढाई तिरंगी होताना दिसत आहे. मात्र खरी लढाई ही भारतीय जनता पार्टी विरुद्ध अपक्ष उमेदवार डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यात असून इतर पक्षांचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे किती मत आपल्या बाजूने करतात यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार काशीराम पावरा हे मागील 15 वर्षांपासून तालुक्याचे आमदार आहेत. ते या तालुक्याचे विधान परिषदेचे आमदार आणि माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांचे प्रमुख सहकारी म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची राजकीय वाटचाल ही सुरू आहे. शिरपूर तालुका हा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आधी काँग्रेस नंतर भाजप असा त्यांचा कार्यकाळ राहिला असून या दोन्ही सरकारांच्या काळात त्यांनी तालुक्यासाठी भरघोस निधी आणून विकासात भर घातली आहे. तालुक्यात शिक्षण, पाणी, आरोग्य, सिंचन, वृक्षारोपण, बांधकाम, व्यापार या सर्व क्षेत्रात मागील काळात भरीव असे काम झाले आहे. तालुक्यातील सर्वच स्वायत्त संस्थांवर त्यांचे आधिपत्य आहे. ग्रामपंचायत पासून तर जिल्हा परिषद पर्यंत सर्वच संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फार मोठी कार्यकर्त्यांची फौज आहे, विकास कामांची गाथा आहे आणि भविष्यकाळात विकास करून दाखवण्याची धमक आहे. त्यामुळे या तालुक्यात निवडणूक जरी काशीराम पावरा यांची असली तरी केंद्रस्थानी नेहमी आमदार अमरीशभाई पटेल हेच असतात आणि सध्या या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा त्यांनी आपल्या हाती घेतली आहे. राज्यात भारतीय जनता पार्टीबाबत जरी नाराजी लोकांमध्ये पसरली असली तरी आमदार अमरीशभाई पटेल यांचे जनसंपर्क आणि त्यांनी केलेला विकास यामुळे त्यांना पुन्हा या निवडणुकीत आपल्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास आहे. स्वच्छ आणि प्रामाणिक चारित्र्याचे उमेदवार म्हणून काशीराम पावरा यांची या मतदारसंघात ओळख आहे. म्हणून पुन्हा तालुक्यातील जनता आपल्या सोबत राहील असा विश्वास त्यांना आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टीची ताकद त्यांच्या सोबत आहे, म्हणून त्यांची दावेदारी या तालुक्यात प्रबळ मानली जाते. दुसरे अपक्ष उमेदवार आहेत डॉक्टर जितेंद्र ठाकूर. हे व्यवसायाने एक नामांकित डॉक्टर असून धुळे येथील सिद्धेश्वर मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या माध्यमातून व्यवसाय आणि जनसेवा करतात. ते शिरपूर तालुक्याचे भूमिपुत्र आहेत आणि आदिवासी प्रवर्गात मोडतात. त्यामुळे त्यांनी शिरपूर तालुक्यात विधानसभेच्या 2 निवडणुका लढवल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे आणि वारंवार निवडणूक लढवताना त्यांनी आपली ताकद आणि जनसमर्थन सिद्ध केले आहे. जनता त्यांच्या सोबत आहे हे त्यांनी मतपेटीतून दाखवून दिले आहे. मात्र जनता जरी त्यांच्या सोबत असली तरी राष्ट्रीय पक्ष मात्र त्यांची वारंवार साथ सोडत असतात. 2019 मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीची उमेदवारीची तयारी केली, मात्र भाजपने काँग्रेसमधील आयात उमेदवारांना संधी दिल्याने त्यांनी भाजपची साथ सोडत अपक्ष उमेदवारी केली होती. यावेळेस त्यांना मिळालेली मते ही विरोधकांना घाम फोडणारी होती. यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला. पुन्हा त्यांनी 2024 साठी विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार या पक्षाकडून आपल्या निवडणुकीची तयारी केली होती. मात्र पुन्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निराशा पदरी पडली. महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत शिरपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मित्र पक्षांना सोडल्याने त्यांना पुन्हा एकदा जनतेच्या आग्रहास्तव अपक्ष उभे राहण्याचा मार्ग स्वीकारावा लागला. आता या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून ते आपली उमेदवारी करत आहेत. यावेळी त्यांनी शिरपूर तालुक्यातील जनतेशी संवाद साधला. आपल्याला राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणार होती, मात्र ती नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आपण पुढील निवडणुकीसाठी काय निर्णय घ्यावा यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आणि जनतेने त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला.
कार्यकर्त्यांनी देखील ही भावना मांडली की तालुक्यात एकतर्फी शासन सुरू आहे, लोकशाही कुठेतरी धोक्यात आली आहे, सामान्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे तुम्हाला सामान्यांचा आवाज म्हणून, स्वाभिमानाची लढाई म्हणून ही निवडणूक लढवावी लागेल आणि या तालुक्यात लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम करावे लागेल असा आग्रह स्वाभिमानी जनतेने घेतल्याने त्यांनी या निवडणुकीत पुन्हा उभे राहून हा लढाईचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर जितेंद्र ठाकूर एक सुशिक्षित उमेदवार आहेत, MS सर्जन आहेत, एक मनमिळावू आणि प्रामाणिक चेहरा म्हणून त्यांची समाज मनात ओळख आहे. ते सुशिक्षित असल्याने त्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे. या तालुक्यात प्रस्थापितांच्या विरोधात आजपर्यंत कोणीही इतका संघर्ष केला नाही, इतका मोठा संघर्ष त्यांनी मागील काळात या तालुक्यात केला आहे. त्यातून त्यांची प्रामाणिकता आणि जनतेप्रती एकनिष्ठता लोकांनी अनुभवली आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात विशेष सहानुभूतीची लाट आहे. त्यांच्यासाठी ही लढाई कोणत्याही मार्गाने सोपी नाही. ही लढाई म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे असे मानले जाते. यात कोणत्याही मोठ्या नेत्याची त्यांना साथ नाही. केवळ स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर तालुक्यातील जनतेला साथ घालत त्यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे सामान्यांचा आवाज म्हणून ते आज ओळखले जात आहेत. सामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे आणि संधी मिळाल्यास मी काय करेल यासाठी त्यांनी एक वचननामा देखील जाहीर केला आहे. त्यामुळे या तालुक्यात स्वाभिमानी जनतेचा त्यांना फार मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असलेली नाराजी, स्थानिक आमदारांच्या विरोधात असलेली नाराजी, आमदार अमरीशभाई पटेल यांच्यापासून दुरावलेले काही कार्यकर्ते, राज्यात आणि तालुक्यात वाढत असलेली भारतीय जनता पार्टीच्या विरोधातली मानसिकता, लोकसभेत भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातून कमी झालेले मताधिक्य आणि तालुक्यातील जनतेच्या परिवर्तनाचा निर्धार, तालुक्यातील आदिवासी मतांमध्ये झालेली विभागणी, आदिवासी भागातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा, आजपर्यंत त्यांनी केलेली आरोग्य सेवा, त्यामुळे त्यांना ही निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे. यासोबत मागील 2 निवडणुकीत त्यांच्यासोबत राष्ट्रीय पक्षांनी केलेली वारंवार गद्दारी ही जनतेच्या देखील आता जिव्हारी लागली असून त्यांच्याबद्दल फार मोठी सहानुभूतीची लाट या तालुक्यात निर्माण झाली आहे. आता ही लाट किती प्रमाणात मतांमध्ये परावर्तित होते यावर विजयाचे गणित अवलंबून आहे. सध्या तरी डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे सर्वसामान्यांचा आवाज म्हणून ओळखले जात आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम ते करत आहेत. आता जनता मतांचा आशीर्वाद किती प्रमाणात त्यांना देते त्यावर त्यांची विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. या सर्व राजकीय लढाईत त्यांना आव्हान आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार बुधामल्ला पावरा यांचे. हे देखील तालुक्याचे भूमिपुत्र आहेत. यापूर्वी त्यांचा देखील राजकीय प्रवास या तालुक्यात झाला आहे. त्यांच्या गाव परिसरात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. मात्र त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय तिकीट मिळाल्यानंतर घेतल्यामुळे कोणतीही पूर्वतयारी त्यांची दिसून येत नाही. तालुक्याच्या विकासाचे कोणतेही विजन त्यांच्याकडे नाही. शैक्षणिक पात्रतेचा त्यांच्याकडे अभाव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना उमेदवारीची संधी दिली म्हणून ते या तालुक्यात उमेदवारी करत आहेत. त्यामुळे त्यांचे सगळे निवडणुकीचे सूत्र हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीवर अवलंबून आहे. शिरपूर तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पार्टीला महाविकास आघाडीने ही जागा लढवण्याची संधी दिल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्ष ही निवडणूक लढवत आहे. शिरपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात भारतीय कम्युनिस्ट पक्षाला मानणारा एक मोठा वर्ग आहे. तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने नेहमीच गरिबांची, कष्टकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची रस्त्यावरची आंदोलने केली आहेत. सामान्यांचा आवाज बुलंद करण्याचे काम नेहमीच भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून केले जाते. एक ध्येयवादी, विचारधारेने प्रेरित, मॉडेल पण वाकणार नाही, विजय असो की पराजय याची कोणतीही पर्वा न करता सतत संघर्ष करणारी संघटना म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पार्टी अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना सामान्य जनतेची साथ या निवडणुकीत मिळेल असे जरी वाटत असले तरी वरील 2 उमेदवारांच्या तुलनेत त्यांच्याकडे जनधाराचा अभाव आहे असे तरी प्राथमिक दृष्ट्या दिसते. त्यामुळे त्यांच्याकडे ठराविक कार्यकर्ते आणि त्यांना मानणारा वर्ग फक्त इतकाच मतदारांवर त्यांची निवडणूक अवलंबून आहे. त्यामुळे त्यांनी जरी भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवार यांच्या विरोधात आपला आवाज बुलंद केला असला तरी निवडणुकीत विजय प्राप्त होऊ शकेल असा जनाधार त्यांच्याकडे तरी दिसून येत नाही. यापूर्वी झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाला या तालुक्यातून फारसे यश मिळाले नाही असा देखील त्यांचा आजवरचा इतिहास राहिला आहे. या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष आणि इतर 2 अपक्ष उमेदवार हे देखील रणांगणात आहेत. मात्र त्यांना देखील व्यापक जनसमर्थन नसल्याने ते आपल्या स्तरावर प्रचार यंत्रणा राबवत आहेत. त्यांचा देखील प्रचार जोमाने सुरू आहे. त्यामुळे मतदार त्यांना किती प्रमाणात साथ देतील आणि ते या निवडणुकीत किती मोठ्या प्रमाणात आपले आव्हान उभे करू शकतील यावर त्यांचे विजयाचे आणि निवडणुकीचे गणित अवलंबून आहे.
त्यामुळे शिरपूर तालुक्यात खरी लढत ही भारतीय जनता पार्टी विरोधात अपक्ष उमेदवार डॉक्टर ठाकूर अशीच रंगणार असून लोकशाहीच्या या युद्धात कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर समोर येईल। इतर पक्षांचे आणि अपक्षांचे उमेदवार कोणाची मते खातात, त्यांच्यामुळे कोणाचे राजकीय समीकरण बदलू शकते यावर देखील या तालुक्यातील निकाल अवलंबून आहे। त्यामुळे हा तालुका लोकसभेप्रमाणे विधानसभेत देखील परिवर्तन करेल काय? गुप्त मतदानाच्या माध्यमातून मतदार पुन्हा काही चमत्कार करतील का? आणि या तालुक्यात परिवर्तन घडेल का? की पुन्हा आमदार अमरीशभाई पटेल यांचा करिश्मा कायम राहील याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीत जवळपास 20 ते 22 ठिकाणी अपक्षांचा बोलबाला आहे। त्यात शिरपूर मतदारसंघ देखील गणला जातो। याकडे देखील राज्याचे लक्ष लागून आहे। हे सर्व जरी राजकीय विश्लेषण असले तरी अंतिम निर्णय हा मतदारांच्या हाती आहे आणि लोकशाहीत मतदारांच्या मताला खरी किंमत आहे। त्यामुळे हा निर्णय अजून तरी तालुक्यातील जाणत्या मतदारांच्या हातात आहे। या संपूर्ण राजकीय विश्लेषणाबद्दल आपणास काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपणास आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।